तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होता आपला पेपर, त्यामुळे डायरेक्ट आवरलं आणि पोचलो गावात. गावात गेल्यानंतर आपल्याला काढायचे पैसे. पैसे काढून घेतल्यानंतर गेलो मंदिरात. मंदिरात गेल्यावर दर्शन घेतलं. दर्शन घेऊन पोचलो बस स्टँडवर. स्टँडवर गेल्यावर काही बस आलेली नव्हती. डायरेक्ट मग आक्याला फोन केला. आक्याला फोन केला, आक्या गाडी घेऊन आला. तर मग आक्याला म्हटलं की आज आहे आमोशाचं जायचं आपल्याला रेवसीला. रेवसीच्या मंदिरात गेलो. मंदिरात तर भयानक गर्दी होती. म्हटलं आता मुखदर्शनच घेऊया. मुखदर्शन घेतलं आणि तिथनं डायरेक्ट गेलो कॉलेजवर. कॉलेजवर गेल्या होता आपला स्पोकन ट्युटोरियलचा पेपर. डायरेक्ट जरा वाचलं. नंतर पेपर देऊन डायरेक्ट जेवाय गेलो. तर इकडं आपल्या मित्रानं तोंडावरचं ट्रीटमेंट घेतलेलं त्याच्या अंगलटी आलतं. नंतर आपण घेतलं जेवण करून गेलो आपण डायरेक्ट लायब्ररीच्या पुढे जाऊन बसलो. लायब्ररीच्या पुढे बसला तोपर्यंत इकडून या दोघी जण आपल्याकडे यायला लागलेला. व्हिडिओ चालू केला तर व्हिडिओमध्ये बघून हसत होते. नंतर मग आपण तिथून गेलो ऑफिसमध्ये. सबमिशन होतं, मला नोटीस भरायचं होतं. नोटीस भरायसाठी आपण गेलो लायब्ररीत तर लई दिवसांनी गेलो. सरांची सही घेतली. सही घेऊन आपण गेलो डायरेक्ट लॅबला. लॅबमध्ये विश्वजितचं आणि रोहितचं काहीतरी पैशाची भानगड चालली. पैशाची भानगड संपली तर इकडे कॉलेज सुटलं म्हणलं आता जाऊ आपण घरी जाताना व्हिडिओ काढला. तो पण सगळे मित्रांनी गाड्या काढून आपण पोचलो विट्यात गेलो. आपल्याला जायचं होतं खानापूरला आणि मुन्नाला जायचं होतं नेहरू रोड. मुन्नाला केलं बाय आणि गेलो महाराजा चौकातनं गेलो डायरेक्ट खानापूर रोड. तिथून पुढे गेलो रेणावीच्या घाटातला नजारा बघत पोचलो खानापूर. तर आजचा दिवस आपल्याला गेला असा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.